मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय। सरकारला 30 तारखेचा अल्टिमेटम देण्यात आलाय। भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आज जरांगेंची भेट घेतली। जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात 28 तारखेपर्यंत उपसमिती उत्तर देणार आहे। जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात मराठा उपसमितीसोबत चर्चा करू असं आश्वासन प्रसाद लाड यांनी दिलं। तर मुख्यमंत्र्यांसोबतही आपण चर्चा करणार असून जरांगेंवर उपोषणाची वेळ येणार नाही असं प्रसाद लाड म्हणाले आहेत। त्यामुळे 28 तारखेला जरांगेंच्या आंदोलनाबाबत आता निर्णय घेतला जाणार आहे। आपण जेवढ्या मागण्या लेखी पण दिलेल्या आहेत कलेक्टर महोदयांच्या माध्यमातून सरकारला, आणि जवळपास 2.5-3 वर्ष सरकारच्या पण त्या पूर्ण पाठ झालेल्या आहेत। आणि सातारा संस्थांचा गॅझेटियरचा विषय होता, सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, तर तोही घेतील। 28 तारखेच्या आतमध्ये लाडभोन याच्यात आता पूर्ण क्षमतेनं ताकदीनं उतरावं, त्या समाजासाठी काम करावं आणि जिंकून दाखवावं ही आमची इच्छा आहे। त्यांनी 28 तारखेपर्यंतची वेळ दिली आहे। 28-29 तारखेपर्यंत त्यांना जे अपेक्षित उत्तर आहेत, ते त्यांनी दिलेले मला जे प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या भावना आहेत, त्या घेऊन मी चाललो आहे। कुठल्याही गोष्टीमध्ये मला वाटतं की मीडियानी पण घाई करू नये, मग त्याच्यामध्ये धचा मा होतो। त्यामुळे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या वास्तविक मागण्या आहेत, ज्या सरकारने मान्य केलेल्या मागण्या आहेत, त्याच्यावरतीच ते पुन्हा म्हणतात की हे करायला पाहिजे। या बाबतीत मुंबईत जाऊन चर्चा करेन आणि 28-29 तारीख दादांनी दिलेली आहे, त्या वेळेत आम्ही निश्चितपणे चर्चा करून मी फोन करून दादांना सांगेन। तर मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्या भेटीआधी एक धक्कादायक प्रकार समोर आला। जरांगे यांची भेट घेण्याआधी प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगर मधल्या एका हॉटेलमध्ये थांबले होते। यावेळी लाड थांबलेल्या हॉटेलमध्ये दोघांनी शिरण्याचा प्रयत्न केला। धक्कादायक बाब म्हणजे याआधी प्रसाद लाड यांच्या पीएलआई धमकीचा फोन आला होता। योगेश शितोळे पाटील, गणेश उगले यांनी प्रसाद लाड यांना धमकी दिली होती। नंतर प्रसाद लाड यांना धमकी देणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान या धमकी संदर्भात प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली। धमकी भरे फोन हे अनेक महिने अनेक वर्षे येतात, परंतु त्या गोष्टीकडे फार काही मी लक्ष देत नाही। काल मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर मला अनेक फोन कॉल झाले। काही लोकांनी मी ज्या हॉटेलमध्ये रामा इंटरनॅशनलमध्ये राहिलो होतो त्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे। आत्ता मी एसपींशी बोलल्यानंतर मला लक्षात आलं की ते कार्यकर्ते देखील मराठा समाजाचे आहेत। त्या विषयावर देखील मी दादांशी बोलीन की ते कार्यकर्ते कोण आहेत, काय आहेत, मला माहीत नाही। पण त्यांनी अवाच्य भाषेत माझ्या आईवरनं मला शिव्या दिल्या, माझ्या आईला शिव्या दिल्या। अरे तू देखील मराठा समाजाचा कार्यकर्ता आहेस, तुझी आई माझी आई काय वेगळी आहे का? मी समाजासाठी मरायला देखील तयार आहे। मी चुकीचं केलं असेल तर दादानी मला सांगावं तू चुकला म्हणून। मी दादाला सन्मान करतो। आज समाजाचा आमचा हिरो दादा आहे। दादानी मला सांगावं की मी चुकलो म्हणून। मी पोलिसांना देखील सांगितलं, जोपर्यंत दादांकडून मी येत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती कुठली कारवाई करू नका। हे जीवनात अशा गोष्टी राजकारणात, समाजकारणात ह्या सुरू असतात। का आता कोणी मला ना बघू द्याच, कारण काय काय वेळेस काय होतं ते काय काय वेळेस आता बोलायला नाही पाहिजे, काय काय वेळेस लय अवघड असतं। त्यांचं तर बी असू शकतं, काही असं पण असू शकतं, किंवा जाणून बुजून कोणी केलं असेल। तर आमची इच्छा आहे मराठा समाजाला कुठंतरी गालबोट लागल, डाग लागल असं वागू नये समोरच्याने, ही माझी इच्छा आहे। आपल्या बांधवांनी 2.5-3 वर्षात शांततेत आंदोलनं केलेली आहेत आणि तुम्हाला ह्या भूमिका जायची गरजच नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।